हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आज मी आले फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या गावात. कांबळेश्वर, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी भिवाई देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. नदी तीरावर वसलेलं सुंदर असं हे मंदिर सातीजणी बाया या नावाने देखील ओळखलं जातं. नवसाला पावणारी, संकटात धावून येणारी म्हणून भिवाई देवी प्रसिद्ध आहे. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. पूर्वी येथे लहान मंदिर होतं. आता या ठिकाणी भिवाई देवीचं मोठं मंदिर आणि सभामंडपाचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. देवीची खणा नारळाने ओटी भरतात. देवीला पुरणाचा नैवेद्य करून आणतात. या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला देवीची खूप मोठी जत्रा भरते. जत्रेसाठी असंख्य भाविक या ठिकाणी येतात. काही जण बोललेले नवस फेडण्यासाठी तर काही जण नवीन नवस करण्यासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून भिवाई देवी प्रसिद्ध आहे. देवीच्या मंदिरासमोर असा मोठा पाण्याचा डोहा आहे. यामध्ये खूप मोठा मासा असल्याचे पूर्वीचे जाणकार लोक सांगतात. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की एक भाविक आंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. त्याला पाण्यामध्ये असंख्य मासे दिसले आणि याच माशांमध्ये एक भला मोठा मासा त्याला दिसला. ज्या माशाच्या नाकामध्ये बैलगाडीच्या चाका एवढी नथ त्याने पाहिली. हे त्याने पाहिल्याच्या नंतर देवीने त्याला साक्षात्कार दिला की तू ही जी गोष्ट पाहिली आहेस ती बाहेर जाऊन कोणालाही सांगू नकोस. परंतु मानव धर्मानुसार त्या भाविकाने पाण्यातून बाहेर आल्याबरोबर सर्वांना भला मोठा मासा पाहिल्याचे आणि त्याच्या नाकामध्ये बैलगाडीच्या चाका एवढी नथ असल्याचे सर्वांना सांगितले. तेव्हापासून या ठिकाणी हा मासा दिसणे बंद झाले. यानंतर दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्यावेळी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरली जायची त्यावेळी याच पाण्याच्या डोहातून स्वयंपाकासाठी लागणारी सर्व भांडी बाहेर येत असत, ज्याला भिवाई देवीचा संसार असं म्हटलं जायचं. परंतु एकदा काय झालं, एका भाविकाने त्या भांड्यातून एक पळी चोरली व ती घेऊन घरी निघाला. त्यावेळी तो भाविक मंदिराच्या वेशीपाशीच गुप्त झाला आणि त्यानंतर डोहातून भांडी निघणं बंद झालं, असे देखील जुने जाणकार लोक सांगतात. फलटण येथील धुळोबा म्हणजेच धूळदेव यांची भिवाई ही बहीण. चैत्र पौर्णिमेला भिवाई देवीची जत्रा झाली की लगेचच चतुर्थीला धूळदेव जत्रा असते. भिवाई देवीला येण्यासाठी फलटण कांबळेश्वर अशी बस सेवा आहे. परंतु बस थांब्यापासून मंदिर लांब अंतरावर आहे. त्यामुळे असंख्य भाविक हे वैयक्तिक वाहनानेच या ठिकाणी येतात. भिवाई मंदिरामध्ये मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी खूप गर्दी असते. तर हा होता भिवाई देवी कांबळेश्वर, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील ट्रॅव्हल व्लॉग. खूप दिवसांपासून या व्लॉगचा विचार सुरू होता, परंतु व्लॉग बनवण्याचा योगच येत नव्हता. जेव्हा जेव्हा भिवाई देवीला जायचे तेव्हा तेव्हा विचार व्हायचा की आपण या मंदिराचा ट्रॅव्हल व्लॉग बनवूया, परंतु शूट करून ते घडतच नव्हतं. पण आज तो योग आला आणि शेवटी देवीच्या मनात असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते कदाचित. त्यामुळेच भिवाई देवीच्याच मनात असेल की आज हा व्लॉग तुम्ही पाहावा आणि म्हणूनच कदाचित माझा देखील हा खटाटोप असावा भिवाई देवीचा व्लॉग बनवण्याचा. तर थँक्यू व्ह्यूअर्स. भेटूयात पुन्हा एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये.